मराठी चित्रपटांचा इतिहास तसा खूप जुना आणि भव्य आहे। मराठी चित्रपटांमध्ये देखील बरेच नवनवीन प्रयोग होताना दिसतात। यापैकीच काही सिनेमे लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचले आहेत। असेही काही सिनेमे आहेत जे इतर भाषेच्या सिनेमांवरून किंवा पुस्तकांवरून बनवले। बघूया असे कोणते ते सिनेमे। पिंजरा 1972 मध्ये व्ही शांताराम दिग्दर्शित पिंजरा हा सिनेमा खरतर द ब्लू एंजल या जर्मन मूव्हीवरून घेतला। तर पिंजरा या सिनेमामध्ये श्रीराम लागू, संध्या, निळू फुले हे मुख्य कलाकार म्हणून आहेत। अशी ही बनवाबनवी 1989 साली दिग्दर्शक अभिनेता सचिन पिळगावकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला। हा सिनेमा 1966 मधील ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित बीवी और मकान या हिंदी सिनेमावरून रिमेक करण्यात आला। या सिनेमामध्ये सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सिद्धार्थ रे, सुप्रिया पिळगावकर, प्रिया बेर्डे, अश्विनी भावे यांनी प्रमुख भूमिका निभावल्या होत्या। माहेरची साडी मराठीमध्ये प्रेक्षकांच्या मनात वेगळंच घर तयार करणारा सिनेमा म्हणजे माहेरची साडी। 1991 मध्ये विजय कोंडके यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला। या सिनेमाची कथा राजस्थानी सिनेमा बाई चाली सासरिया वरून घेतला आहे। माहेरची साडी सिनेमा प्रभात टॉकीज मध्ये 2 वर्षे चालला। या सिनेमामध्ये अलका कुबल, रमेश भाटकर, अजिंक्य देव, विक्रम गोखले, किशोरी शहाणे हे मुख्य भूमिकेत दिसले। डोंबिवली फास्ट एका सामान्य व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यातील काही गोष्टी आणि त्यासाठी त्याचे झगडणे म्हणजे डोंबिवली फास्ट। या सिनेमाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी 2005 मध्ये केले। हा सिनेमा 1993 च्या फॉलिंग डाऊन या हॉलिवूड सिनेमावरून घेतला आहे। डोंबिवली फास्ट सिनेमामध्ये संदीप कुलकर्णी, शिल्पा तुळसकर हे मुख्य भूमिकेत होते। नटरंग चाकोरी बाहेर विचार करणाऱ्या एका सृजनशील माणसाची संघर्ष कथा म्हणजे नटरंग। या सिनेमाची कथा डॉक्टर आनंद यादव यांच्या नटरंग या कादंबरीवर आधारित आहे। यामध्ये सोनाली कुलकर्णी, अतुल कुलकर्णी हे मुख्य भूमिकेत होते। त्याचप्रमाणे या सिनेमातील अप्सरा आली, वाजले की 12 या लावण्या देखील खूप लोकप्रिय झाल्या। तुम्ही हे सिनेमे नक्कीच बघितले असतील, तर तुम्हाला या सिनेमांविषयी काय वाटतं आणि अजून असे कोणते सिनेमे तुम्हाला माहीत आहेत ते आम्हाला नक्की कळवा। आणि मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी।